बोललो थोडा अजून जरा असे पुढे व्ह्यू जाऊ. बघायला तू पैसे देतोस. हो हा 2 दिवस फुकटचे सुट्टी काढून फुकट कुठे कुठे जातोस जातोस. हे तुला तुझ्या गावात मिळत आहे. भेटतंय, हो. ही थोडी अजून एक सुकली आहे. शॉक देऊ. For what? ह्याच्यात एक म्हणजे हे लोक आहे ना ह्याच्यात मासा वगैरे पकडतात आणि एकदम आतपर्यंत जातात. तर एक मासा आहे असा माझ्या हाता एवढा काळा मोठा आहे. ओके. तो तर ते पकडतात पण त्याला नाही ना पकडलं हं? तर तो आपला. तर मध्ये मामा मुंबई गेलेला आणि आमचं फिरणं राहून गेलेला. तो परत आता मुंबईमध्ये आलाय, गावी आलाय. मी पुन्हा येईन म्हणून पुन्हा आलेलो आहे. तर असा विचार केला आजचा एक दिवस आहे शेवटचा. चिकन वगैरे खाल्लं आणि हा व्हिडिओ पण इकडचा बहुतेक शेवटचा असेल. पण अंगावर आले म्हणून थोडं जरा म्हणून आता थोडं वॉकला जाऊ कुठेतरी. कारण इकडची स्टोरी वगैरे मासे वगैरे जे मी ऐकलं आहे. दुसरं म्हणजे फोटो पण मस्त येतील इकडे. एक चांगलं आहे की इकडे ना मला ती मूवीवाली फील येते. जे गावगातून इथे चालायला काय वाटत असेल. डेंजर फुल हॉरर मूवी. हॉरर मूवी. यस यस. हॉरर मूवी नाही ते हे मूवी असतात बघ. सस्पेन्स. ते हे मूवीज असतात बघ ॲडव्हेंचर टाईप वाले. अच्छा अच्छा. हो. प्राणी बिनी असतं बघ कोणतं तरी विचित्र झॉम्बी वगैरे टाईप. कोकणात अजून मी एक बघितलंय म्हणजे जेवढे तरी मी जेवढे तरी बघितलंय. राठिवडे, अडिवली आणि काय कुसबे एवढे मी बघितले. पोखरण मंदिराच्या आसपास शांतता आहे एकदम. इकडे ना एक घर आहे इकडे. ते मराठी पिक्चर माहिती जुने पिक्चर त्याच्यात कसे ते घर असायचे असं काक स्पर्श वगैरे पिक्चरचे घर. तसं घर आहे इकडे खाली. हा इथून दिसतं. तर पावसात ही नदी अजून डेंजर वाटत असेल. आता सुंदर तरी दिसते. सुंदर दिसते. हे काय इथे दिसते नाही का पाणी इथूनच वाहत नाही. हे वंच गेलं म्हणजे नदी इथपर्यंतच असणार. पाणी येत असणार इथपर्यंत भरत असणार आहे सगळं. अरे शपथ इथे गेलंय भारी. नदीच्या त्या ठिकाणी मी गेलेलो आणि तिकडे फोटो काढलेले आणि इंस्टावर तुम्ही बघितले आहेत ते. बघू तुला ती फील येते. ते पिक्चर बघतोस तू शार्क बिर्क वाले एनाकोंडा वगैरे वाले वाटतं ते एका आयलंड वर येतात. नाव काय कुरिअरचं? डिलेव्हरी तेच नाव आहे. असंच नाव आहे. माझं मी पण एकदा कन्फ्युज झालो होतो. तो बोलला डिलेव्हरीच आहे. हा म्हटलं डिलेव्हरीच करायची पण कुठे नाही डिलेव्हरीच कुरिअर आहे. अरे हो डिलेव्हरी तर नावच कुरिअरचं नाव डिलेव्हरी आहे. कुरिअरचंच नाव डिलेव्हरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. फोटो जाऊ दे नाही चांगला दिसतोय. चांगला दिसतोय. मामा लुक्स कॉन्शियस. ओके यस कंटिन्यू. ओके ते बघा भोकायला सुरू. नाही तुमच्याकडे माझ्या डायलॉगच्या मध्ये भोकणार नाही ना. आणि भटवाडी भारीच आहे दिसतंय ना कशी. घरं पण इथली मस्त मस्त आहे. तर मध्ये मामा मुंबई गेलेला आणि आमचं फिरणं राहून गेलेला. तो परत आता मुंबईमध्ये आलाय, गावी आलाय. मी पुन्हा येईन म्हणून पुन्हा आलेलो आहे. तर गावी तो परत आलेला आहे आणि उद्या आम्ही सगळे मुंबईला चाललेलो आहे. परत झालं माझं वेकेशन संपलं. तर असा विचार केला आजचा एक दिवस आहे शेवटचा. चिकन वगैरे खाल्लं आणि हा व्हिडिओ पण इकडचा बहुतेक शेवटचा असेल. पण अंगावर आले म्हणून थोडं जरा म्हणून आता थोडं वॉकला जाऊ कुठेतरी फिरू. तर कुठे तर मी विचार केला चल भटवाडी देऊ मेन गल्ली कारण ही खूप सुंदर आहे. ही बघा जीपी काय न बघ इकडे शाळा आहे का काय घर आहे ते मला पण नाही माहित. पहिली शाळाच वाटलेली मला. पाणीपट्टी निमित्त शाळा काय वाटते छोटी. यांचा गेट भारी आहे. लोकांनी जागा घेऊन बांधली तिकडे. बहुतेक जणांनी ते जागा घेतली. गडगे टाकून ठेवले त्यांना आणि गडगे टाकून जागा बंगले बांधतात. बंगले शाळा उपयोगी स्टेशनरी सामान वह्या स्वस्तात करून मिळेल. हे मी दाखवलंय. ह्या गल्लीत मी म्हणजे गल्लीत बोलतो अडवलीत मी आलोय. नदीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल त्या व्हिडिओमध्ये हे त्यांनी बघितलंय. ओके आता तुला दाखवतो. ओके मला दाखवतो. येस इथे एकटा चालवतात गाडी घेऊ. नाही तिघे आलेलो गाडी घेऊन. अच्छा पप्पांचं
आम्ही ट्रिपल सीटच फिरायचो सगळीकडे. मग हे रस्ता कोणाला माहिती आहे होता इकडे असं आहे की सांगणारे आहेत भरपूर. लाड ओके लाड काकांनी सांगितलं इथे जाऊ तिथे. ओके. आणि काय बघण्यासारखं इकडे? रवनाथच्या पुढे पण अजून एक मंदिर आहे आणि ती पण नदी आहे, नदीनी मंदिर. तर ते नाही, ते राहिलं आता, ते जायचं होतं तसं. ते पुढे नेक्स्ट टाइम मला नेक्स्ट टाइम येतो. बघू ना भाई, ढग पण कसं वाटतं, काय व्ह्यू आहे ना, मोकळा. आणि पण एक बंगला बांधलाय संतोष. भरपूर जण इथे जागा घेऊन बांधले ते. हा तेच, सगळेच जागा घेऊन टू व्हीलर. निवडुंग, ह्या झाडांना निवडुंग म्हणतात. तिथे गेलं ते इथून समुद्र लांब आहे का? लांब नाही आहे, म्हणजे चालत तर ऑब्विसली. चिमण्यांचा चिवचिवाट दिसायला मस्त आहे पक्षी. ए काय एवढासा बल्ब किती लाईट देणार? कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण एवढासा बल्ब किती लाईट देणार? लावले इकडे. इथून खाली आहे. हा हा भाई, हे बघ, ही जागा, ही जागा. इकडे ना एक घर आहे, एक घर आहे इकडे. ते मराठी पिक्चर माहिती आहे, जुने पिक्चर, त्याच्यात कसे ते घर असायचे, असं काक स्पर्श वगैरे पिक्चरचे घर, तसं घर आहे इकडे खाली. हा, इथून दिसतं. त्याआधी हा ब्रिज जवळ फोटो काढूया. बहुतेक हा डोंगराळ भाग आहे, डोंगर भाग आहे वाटतं. खाली थांब आता, भोगे पिच. कारण की सूर्याच्या समोर कॅमेरा मारतात. हा जो माझ्या मागे तो तुम्ही रोड बघताय, ॲनिमेवाला रोड, जॅपनीज रोड, चांगला आहे डोळ्यांनी बघायला वगैरे, एक्सपिरियन्स करायला. व्हिडिओमध्ये कळत असेल, पण त्याचे फोटो नीट येत नाहीत, कारण फोटो मी फोनमध्ये काढतो आहे. DSLR असतं तर वेगळी गोष्ट असते. कॅमेरा आणायला पाहिजे होता. आता सांगतोय आणला थोडी आहे मी गावी कॅमेरा. मुंबईला आहे. हां ठीक आहे, नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम, हे पण नेक्स्ट टाइम मध्ये ऍड करतो. काही गोष्टी पुढच्या वर्षी. आता पहिलाच आहे, त्यामुळे काही गोष्टी होतात अशा. परत पुन्हा ये तेव्हा अजून काही वेगवेगळं दर्शन कॅमेरा क्लिअरिटी दाखवू. पुन्हा येऊ आम्ही आणि तुमचं काहीतरी मनोरंजन करत राहू. कोकणातील काही नवीन गोष्टीचा उलगडा करत राहू. येस येस. दिस काटे थांब झाले, निघाले. तसं नाही परत येत ना कोणाला. हा, कोणाला तरी लागेल. अडकले ते पॅन्टीत माझ्या. पॅन्ट नाही खराब झाली, पण थँक्स. पॅन्टीने अडवलं. एका वाऱ्याचा हे आहे तो. एक वारा आला की निघाला. मामा द सर्वायवर. मामा कसा बघा लोकांना येतो जाता रस्त्याच्या आड येणारी वेल तिला हाकलवतोय. हो, काटे आहे. रोड मस्तच आहे, पण भाई इथे तुम्ही काटा की माणसाचं आणतो ते ऋतून राहतो. तू व्हिडिओ मध्ये काय भारी येतोय त्या रोडवर. काय बोलतो? हो, व्हिडिओ कारण कॅमेरा तसा आहे ना, गोप्रो आहे भाई. ट्राय करूया मोबाईल मध्ये. आता काय जाऊया ना पुढे. थांब. अरे किती काळा दिसतो रे. पण आहे तर काय करू, सेल्फी कर तू मोबाईल मध्ये. ठीक आहे, तुझ्या मोबाईल मध्ये बघ. असाच मोबाईल मध्ये बघ. मामाला माझ्या फोन मध्ये तो बोलतोय मी काळा येत आहे, त्याला काय करणार. ह्याच्यात बघ थोडा तरी गोरा दिसतो. कुठे गोरा आहे बघ. सेमच तर आहे. नाही हे बघ, ते घर कसं आहे म्हणा, चौकोन आणि मध्येच खा. भारी आहे ना घर. तुमचं पण असंच होतं, मध्ये गॅप आहे. पण ते छोटं मध्ये होतं एकदम, हे खूप मोठं मध्ये आहे. भारी आहे. पहिला मला ही शाळा वाटली. जाऊन मुलाखत घेऊया काय. आता जंगल सुरू होणार आहे.
जे मामाला खूप आवडतं. येस तुला जंगल आवडतं. येस मला जंगल जंगल म्हणजे कसं आहे तिथे फिरायला जरा मजा वाटते. काहीतरी आपल्या कोकणातली काही गोष्टी नवीन आहे. मामाला विचारा माउंटन बीच की फॉरेस्ट. मामा बोलतो फॉरेस्ट. येस काय भारीच आहे ना सीन. ते बघ झाड बघ कसं आहे ना कसं आहे ते बघ तिथे बघ कसं आहे. फुलाचं आहे. फुल एकदम वरती आहे टॉपला. ते बघ तिथे बघ कसं दिसतं ते. हो. दूध घातलेलं तिकडे मला रात्री यायचं कारण हे पोल आहेत बघ. हे पोल यांना बघ ती लाईट आहे ते सिल्वर कलरची. तर मला रात्री येऊन एकदा इकडे व्ह्यू कसा येतो हे बघायचं आहे. थोडा सिनिक व्ह्यू वाटला मला. काहीतरी वेगळं दिसतंय. हो येस याचा रोड जातोय ते कौलारू घर. चायनाचे ते पिक्चर मध्ये असतं ना तसं चायनीज. हे सगळं आपल्याला कोकणात बघायला. काय पण हे कसलं झाड आहे निवडून कसं. हे कसलं मोड हिरवं आलं निवडून बघतो कसं आलं. अरे तिथे बघ कॅक्टस नाही निवडूंग. कसं आहे ना किती हे जो कसं वाटतंय. ते किती आहे ते काटे आहेत. ते हात लावलात ना फाडून काढतात ते त्यांचे रुसून जातील काटे. पोस असे आहेत ते भारी हात. तुमच्या देवगातून इथे चालायला काय वाटत असेल. डेंजर आहे. फुल हॉरर मूवी. हॉरर मूवी यस यस. हॉरर मूवी नाही ते हे मूवी असतात बघ. सस्पेन्स. ते हे मूवी असतात बघ ॲडव्हेंचर टाईप वाले. अच्छा अच्छा. प्राणी बिनी असतं बघ कोणता तरी विचित्र. झॉम्बी वगैरे टाईप. ओके झॉम्बी पिक्चर बघितलंय. ते असं वाटतं कोणतरी इथून येईल झॉम्बी वगैरे येईल पटकन झाडातून. पण ते घर असल्यामुळे आय थिंक खूप कमी आहे प्राणी येण्यासाठी. येणार नाही मी बोलतो तसं वाटतंय. फील तसं येतोय. नाही येऊ शकतो का नाही येऊ शकतो. घराच्या बाजूला पण जंगल असेल पण पिक्चर बघितल्यावर आपल्याला असं वाटतं ना अरे आपल्यासोबत पण हे असं होऊ शकतं. अशा जागेवर जायचं आहे एक्सपिरियन्स करायचं. नाही तिथे घर नाही होऊ शकतं. ते आहे पहिल्यांदा पण घर नाही. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे हे पुढचं घर ना. अरे खंडर खंडर काय भरोसा इथे भूत बंगले पण असतील त्यांचे. तेव्हा मी गाडीने आलो म्हणून ते घर प्रॉपर दाखवता आलं नाही. गाडीने नाही चालत गाडीने आलेलो म्हणून ते मी थांबलं नाही. तर आता मी दाखवत होते कसं आहे माहिती आहे. माझ्या पहिल्याचे यूट्यूब व्हिडिओ मी असेच खंडर जाग्यांवर जाऊन एक्सप्लोर करायचो. ते पण भेटतंय मला इकडे. जुना आशू मी जुना मी एक्सप्लोरर होतो. अबॅन्डन प्लेसेस एक्सप्लोर करायचो. तरी घर बांधलेलं नाही हे काय होतं बोलले माहिती आहे ते लाड बैला बिलांचं होतं इथे. ते काय तिथे बांधलेलं. जाऊया. इज इट ओके. बैलांना बांधलेलं फक्त रान वाढलं नाही तर फोटोसाठी भारी आहे जागा. हे पण तेच हे इथे पाणी असणार थोडं पाणी पिण्यासाठी. मान बांधून हे बा आणि ते पियायला घोडे काय काय ठेवायचे असं बोल. घोडे काय बैल आठवत नाही पण प्राण्यांचं घोडे बैल. हे कोणाचं आहे असं पडीव. हे तबेला काढलेला आता बंद बंद. 20 गाई 20 म्हशी होते इथे. 20 गाई 20 म्हशी आता बंद पडला. काय आतमध्ये जाऊन तुला काय आता बोला आ रहा है ना हॉरर फील आ रहा है ना. अरे फोटो हॉटर फोटो काढायला पण भारी आहे. खरोखर तिथे उभा राहा फोटो काढते त्याच्यासाठी. आली ते व्हिडिओ बंद नाही केलेला. नाही का बंद करायचं ना ते बघत मेमरी कशाला घालवतो. मेमरीचं टेन्शन नाही मला. मग चार्जिंग करते ना. चार्जिंगचं पण टेन्शन नाही मला. पण व्हिडिओ एडिटिंग करतानाच मला टेन्शन आहे. मग एडिटिंग करताना रडायला येणार आहे मला. उरून पडत आलं गोल गोल फिर. हे पण एक झाड हो ना
स्किन याची वेगळीच आहे एकदम. नाही हे येतंय ते काय ते बरं कोणता तरी आहे. ओके, ही मिठी नदी आहे. मिठी मिठी काय नाही, नदी आहे. ओनली नदी. देव ठाणेश्वर. अब दिक्कत ये है की चप्पल काढून जावं लागणार, तशी वाट आहे. देवळातून जायला लागतं. देवळातून आहे इथून बाहेर नसतं नाही का? हे बघ, इथून आहे. इथून नदीवर जायला जागा आहे काय हो? नदीवर जायचं तुम्हाला. इथून चप्पल काढून ठेवायचं आणि जा. आणि दुसरी नाही, दुसरी नाही. असं बोर्डून जावं लागेल तेव्हा काय बोर्डून जावं लागतं ना. हा रस्ता गेलाय ना. हा तेच त्याला बोललो. तेच त्याला बोललो इथून असणार का? हे नाही तर तू दिसणार नाही, पण त्याच्यात हे आहे त्यांचं, देव आहे त्यांचा आत्महत्या ना. हा. बघू ना येऊ. नाही नको नाही येऊ शकत देवात नाही. कोकणात अजून मी एक बघितलंय, म्हणजे जेवढे तरी मी जेवढे तरी बघितलंय, राठिवडे, अडिवली आणि काय कुसबे, एवढे मी बघितले. पोखरण मंदिराच्या आसपास शांतता आहे एकदम. पोखरणच्या बाजूला स्मशान होतं इकडं नाही वाट. मी आता तेच बनवलं होतो, इथे पण आहे की काय. आता आला हॉरर फील आला, झॉम्बी फील आला. काय कसं जायला लागतंय, एकटा येऊच शकत नाही. एकटा कोणी दिवसाचा काय प्रॉब्लेम, रात्रीचा नाही. ही बावडी आहे एवढी मोठी. अरे देवा. बघ काय पण काढतं. जुनी बावडी वाटतं. जुनी नाही तुला. कॅमेऱ्यात दिसेल ना. आपण पण बघू शकतो तिथे उभं राहून. आपण नाही बघू शकत. मामा द उचापती फक्त पाणी बघण्यासाठी किती मेहनत करतोय बघा. पाणी खराब असतं. जुनी आहे ती. नाही बावडी होती. इथून एक वाढ गेली, इथून एक वाढ गेली. गोप्रो मध्ये भारीच येत आहेत व्हिडिओ, भारी येत आहेत गोप्रो. इथे काहीतरी मडकी टाकले, काहीतरी करतात. चूल पण पेटवली. कुठे आहे मडकं? छोटे मडके ते बघ. ती होळी पेटवली असेल. होळी एवढीशी. जर मग अरे बापरे, अरे हे काय आवाज गेली माझी बघून. झाड बघ झालं. रात्री तर हे वाटत असेल. रात्री ते यायलाच नको. मम्मीला जर सांगितलं आम्ही असे फिरतोय तर ती ओरडेल आपल्याला. कुठून जायचं? ते पाणी जाऊ ना, ते बोलले ना. इथूनच असेल ना. नाही नाही इथून फिरून नाही. हो वाटतं बघू ना, ते परत माझी अर्धा. हा लॉंगकड बोलले ना ते. हां जवळ जाऊ शकत नाही ना. खूप नॅरो रोड आहे, खूप नॅरो रोड. एक्सप्लोअर करतोय भाई. सरडा सोड, जाऊ दे. नदीच्या ह्या ठिकाणी मी आलोच नव्हतो. अरे शपथ, इथे गेलंय भारी. नदीच्या त्या ठिकाणी मी गेलेलो आणि तिकडे फोटो काढलेले आणि इंस्टावर तुम्ही बघितले आहेत ते. आणि नदीची ही जागा मी आज एक्सप्लोअर करतो आणि ही पण जागा मस्त आहे. आणि मामाचा एक्सपिरियन्स काय कसं वाटतंय त्याला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय बोललो? थोडा अजून असे व्ह्यू बघायला तू पैसे देतोस. हो. हा 2 दिवस सुट्टी काढून कुठे कुठे जातोस. हे तुला तुझ्या गावात मिळत आहे. हो, हे असले दृश्य आम्हाला माहिती नाही. जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत आम्ही काला कळू शकत नाही की कुठे आपल्या गावात काय काय आहे. नाही मेरे गाव में क्या क्या है. तेरा गाव पोखरण है. हमारा गाव आम्हाला हिंदीत नाही. माझ्या कोकणामध्ये किती काय काय निसर्गरम्य आहे जागा.
ते आम्हाला काय ठाऊक नाही. पण कसं आम्ही घर आणि आमचा मुंबईचा घर ह्याच्या पलीकडे आम्ही कधी बघितलाच नाही. आजूबाजूला पण निसर्ग असा. ठाणेश्वर मंदिरच्या इकडची नदीचा नवीन लुक. तिकडचा भाग मी तिकडे एक्सप्लोर केलाय, तिकडे फोटो काढले आहे. ह्या भागात मी पहिल्यांदा आलो आहे मामासोबत. यस यस. तर त्याला पण ही जागा आणि ही नदी आवडलेली आहे. मस्तच आहे एकदम एकदम व्हेरी नाईस लुक. आडिवली गाव भाई एक नंबर आहे. जाऊया काय तिकडे दगडा वगैरे दिसत आहे. म्हणजे काय उभा राहा, इथे उभा राहायला मला काही दिसत नाही. दिसत नाही. दिसत नाही म्हणजे उभा राहायला काय हाय नाही. एक दगड इकडे आहे. हे बघ इकडे सुंदर सुंदर वाटतं. इकडे बघितलं की असं वाटतं अरे काय कुठे घेऊन असं वाटतं कुठे आलोय. बघ ना, एक साईडला सुंदरता, एक साईडला डेंजर. त्याच्यामध्ये आम्ही मी तरी ते सकाळचा पण एकटा नाही येणार. ते पाणी येतच नाही इथपर्यंत. हा हे पाणी जे आहे नदीचं ते तिथपर्यंत जातं. हा ते कळतंय काही ते बोले नाही त्याच्यावर. जिकडे उन्हात आहे म्हणून चपला काढायला बोललो त्याच्या थोडं खाली खाली आहे ना शिडांपर्यंत पाणी. येणार पावसात येणार पाणी. तर पावसात ही नदी अजून डेंजर वाटत असेल. आता सुंदर तरी दिसते. सुंदर दिसते. हे काय इथे दिसते नाही का पाणी इथूनच वाहत नाही. हे उंच गेलं म्हणजे नदी इथपर्यंतच असणार. पाणी येत असणार इथपर्यंत भरत असणार आहे सगळं पावसात. आता नदी उन्हाळा असल्यामुळे नदी थोडी अजून एक शॉक देऊ. फॉर वॉट? ह्याच्यात एक म्हणजे हे लोक आहे ना ह्याच्यात मासा वगैरे पकडतात आणि एकदम आतपर्यंत जातात. तर एक मासा आहे असा माझ्या हाता एवढा काळा मोठा आहे. ओके. तो तर ते पकडतात. पण त्याला नाही ना पकडलं तर तो आपल्याला पकडतो. असं आहे. तो चावतो बिवतो पूर्ण रवकाच काढतो पायाचा. ओके. काळा कलर जाता असेल की नाही माहिती नाही. आमचं नशीब आम्हाला बघायला भेटेल की नाही. नाही असे ते मोठे मासे ते पाण्याखाली असतात. ते वर नाहीत जास्त करून. नाही येतात बोलतो उड्या बिड्या मारतात. आम्ही ते पकडतो खायला बोलतो मस्त लागतात. हो पण ते एका दोघाला तर चावला बिवला चावू शकतो. नाही असं नाही. तो हा तर मासा नाही काय ते पिक्चर मध्ये दाखवतात तो पिराना हाता एवढा असतो. माझा हात असा नाही पण चेहरा तसाच असतो. चेहरा विरा तसा डेंजर झोन असेल तर नाही. हा थोडा ना कॅटफिश कशी असते. ओके त्या टाइपची आहे काय. ओके म्हणजे माझा शोल्डर पासून हातापर्यंतचा एक काळा मासा. ओके समजला. लांब तोंडाचा मासा असू शकतो. असं तोंड असतं ना चपट. अरे तिथे जाऊ शकतो. तिथे पुढे ते बघ. तिथे मी गेलेलो पण ते चप्पल काढावी लागणार. त्या तिथपर्यंत गेला. हा पुढे तिथपर्यंत ते झाड दिसते. तिथे झाड दिसतंय तिथपर्यंत. तिकडे दगड थोडी आहे. मग ते कसं दिसतंय? ते काय दगडी? अरे त्यांनी मला ते माशाचं सांगितलं तर माझी फाटली आतमध्ये जायला. चल आता तिकडे जाऊया. मासे असे कधी पण बघ कुठलाही प्राणी असो या काही होतं तो स्वतःच्या पण जीवाला घाबरतो पहिला. त्याला त्रास झाला तर तो दुसऱ्याला डास मारणार एवढं नाही. गावात तिकडे बघितलं की खरोखर डेंजर. इथे व्हिडिओ मध्ये सुंदर दिसत आहे पण पर्सनल मध्ये येऊन बघाल तर तुम्ही बोलायला कुठे आलोय. हे बघ ना असं वाटतं समुद्राच्या आतमध्येच आहे. असं वाटतं ते समुद्रातून बाहेर आलेला निसर्ग आहे. परत समुद्रात पाणी पावसात माशांचा आवाज येतोय. अजून एक सरडा कुठे आहे? दगडाच्या आत गेला. सरडेत दिसू द्या. प्राणी बिनी दिसू नका. का फक्त लांबूनच दिसू दे बाबा. मला लेफ्ट साईडला बघावं असंच नाही वाटत. इकडे बघावं असं वाटतं. हा सुंदर. राईट साईडला लेफ्ट साईडला काय? हा सॉरी राईट साईडला बघावं असं नाही वाटत. लेफ्ट साईडला सुंदर. ते काय आहे? तिथे पाणी वाहत तरी होतं रे. इकडे वाहत पण नाही. पाणी शांत पाणी नाही तिकडनं वाहत आहे तसं येत आहे. जाऊया अजून. बघू तरी आलो तर एक
हा घेऊया, मोठा आहे. एवढा वजन कोण कोण. ओके ठीक आहे. अच्छा इकडे पाणी येत असणार वरपर्यंत रे. आणि आता आपण तिकडे आहे जिथे आम्ही पाणी त्या येत येतं, असतं, पाणी पावसात जिकडे भरलेलं. खोल आहे तिकडे आम्ही उभे आहे. उभे आहे. त्या दगडात पाणी गिनी येते. तू खरंच जातोय कुठे? अजून पुढे? इथून एक दगड घेऊन जायचं आपण लक्षात ठेव. म्हणजे आता जिकडे आपण उभे आहे हा बॅकग्राऊंड झालेला माझ्यासाठी, जेव्हा मी तिकडे उभा राहून फोटो काढत होतो. आता आपण बॅकग्राऊंडवरच चालू आहे, तर इथे फोटो तर नाही निघणार. जाऊ पुढे. ए झालं बाई, पुढे काय आहे, काय आहे? चल. अरे अजून पुढे काय नाही. अरे डेड एंड आहे बाई, हा ऐकत नाही. पुढे पुढेच जातोय. म्हणजे त्या साईडला जायला शॉर्टकट आहे, पाण्यातून गेलो असतो जे मला जायचं नाही. पण फिरून ते मला एकदमच लांब वाटतंय, एकदमच लांबून फिरून आहे ते. नाही बघ इथे बघ दगड. इथे सीन नाही ना, जावं इथून लागेल ना. हे डेंजर झुडपातून जावं लागेल. बुशेस आहे तिकडे जास्त. भुशे. बुशेस भुशे मराठीत काय बोल? म्हणजे काय भुशेस म्हणजे मला तेच नाही कळलं. हे बुशेस झालं ना, ह्याला हे काय गवत जंगल काय काय पण ते? ह्याला पण नाही माहित. बरोबर. तुला ती फील येते ते पिक्चर बघतोस तू, शार्क बिर्क वाले, हा एनाकोंडा वगैरे वाले. तसंच वाटतं ते. ते एका आयलंड वर येतात. आयलंडवर येतात आणि अचानक मासा कुठून तरी येतो, माझ्या एरियात आले खायला येतो, तसंच वाटतं. नो डाऊट हा जो नदी आणि हे जे असं जो सिनिक व्ह्यू आहे, एवढा नजारा चांगला एकदम सुंदर आहे, पण थोडा डेंजर पण आहे. कारण इकडची स्टोरी वगैरे, मासे वगैरे जे मी ऐकलं आहे. दुसरं म्हणजे फोटो पण मस्त येतील इकडे. एक चांगलं आहे की इकडे ना मला ती मूवीवाली फील येते. जे मूवी तुम्ही बघत असाल एनाकोंडा किंवा शार्क टाईपवाले मूवीज, ते एका लँडवर येतात, एक्सप्लोर करत असतात आणि मग ॲक्शन पाण्यातून. तशी ते विचार मनात येतात ना, तर ती अजून धडकी भरायला लागते. म्हणजे अरे आता बघा कितीपर्यंत लांब समुद्र. कारण आम्ही एकदम टोकावर आलो, एकदम टोकावर. एक घरच्यांना माहितीच नाही. मम्मीला कळेल तेव्हा ऑब्व्हियसली ती मला शिव्या घालणारच आहे. आणि सांग मी उभा आहे तिथे पाणी भरत पावसाळ्यात. अचानक भरती आली तर भू आहे का रे, शेण आहे का? हे पण दाखवू त्याच्यात. असे नजारे बघायला कधीतरी भेटतात, त्यामुळे थोडंसं धाडस करणं गरजेचं आहे. घाबरून कसं चालेल. जर तुला चांगला व्ह्यू दाखवायचा असेल, लोकांना चांगलं दाखवायचं, तर थोडं धाडस करणं गरजेचं आहे. पण अति पण बरं नाही, त्याच्यात अति तिथे माती पण होते. तर असा व्ह्यू बघण्यासाठी धाडस आपण केलेलं आहे. धाडस असावं थोडं तरी, त्याशिवाय तुम्हाला कसं दिसणार. आता आपल्याला आलं म्हणून आपल्याला एवढं दिसलं दृश्य चांगलं. तर मामा जो आहे आपला, तो कशा पण वाटेतून नेतोय. अशी दृश्य अशाच ठिकाणी भेटतात. अरे एवढी रिक्स तर मी पण नाही घेतली कुठे. हे बघ इथे आहे जातात माणसं, ती बघ वाट दिसते.